डॉक्टरांच्या काय मागण्या आहेत ते आपण पाहूया। ज्या मुद्द्यांवरनं डॉक्टरांनी संप केला होता, रुग्णांना वेठीस धरलं होतं। सुरक्षा रक्षकांची प्रमुख मागणी संपकरी डॉक्टरांची होती। अनेक रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या कमी होती। कायदेविषयक समितीची स्थापना करावी ही देखील एक निवासी डॉक्टरांची मागणी होती। सुरक्षा समितीची स्थापना करावी, रुग्णालयात अलार्म सिस्टीम असावी ही देखील निवासी डॉक्टरांची एक प्रमुख मागणी होती। रुग्णांच्या नातेवाईकांना पास दिला जावा, नातेवाईकांची संख्या मर्यादित असावी। डॉक्टरांच्या उपचारांवरील खर्च हा देखील एक मुद्दा होता। केंद्रीय सुरक्षा रक्षक समितीची स्थापना करावी ही देखील एक निवासी डॉक्टरांची मागणी होती। निवासी डॉक्टरांना क्षयरोग आणि प्रसूती रजा मिळावी ही देखील त्यांनी सरकारकडे मागणी नोंदवली होती। निवासी डॉक्टरांचा 26-24 महिने कालावधी पूर्ण करण्याबाबत देखील एक मुद्दा होता। शिक्षा वाढवणं, मनपा वैद्यकीय महाविद्यालयांना तरतुदी लागू करणं ही देखील एक निवासी डॉक्टरांची मागणी होती। निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबईतल्या पालिका रुग्णालयात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत। डॉक्टरांवरच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असल्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं। त्यानुसार पालिका रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांबरोबरच सशस्त्र सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे। रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच बाह्य रुग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभागातही सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले। दरम्यान हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी ही एक मुख्य मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली होती। त्यानुसार मुंबईतल्या KM रुग्णालयामधून या सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे। KM मधल्या अपघात विभाग, अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन विभागात ही यंत्रणा कार्यरत झालेली आहे। तसंच मुंबई शहरासाठी 500 सुरक्षा रक्षक पुरवले जातील हे आश्वासन देखील राज्य सरकारनं मुंबईसाठी पूर्ण केलं। मुंबईतील KM, नायर, सायन आणि कुपर रुग्णालयात 400 सुरक्षा रक्षक रुजू झालेत, तर JJ रुग्णालयात 89 सुरक्षा रक्षक रुजू होतील। डॉक्टरांवरचे वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता राज्य सरकारनं पाऊल उचलायला आता सुरुवात केली। कुठल्याही पॉइंटला तरी तुमचे जे सुपेरियर कुठल्याही प्रकारे आपल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात झाल्यानं निवासी डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलंय। सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागणीची पूर्तता ग्राउंड लेव्हलवर केली जाते। 70% मागण्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झाल्याचंही या डॉक्टरांनी सांगितलंय। याबाबत निवासी डॉक्टरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। डॉक्टरांच्या संपानंतर राज्य सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्याला आता 15 दिवस पूर्ण होत आहेत आणि ह्यामध्ये किती आश्वासनं पूर्ण झालेली आहेत आणि त्याचबरोबर ही निवासी डॉक्टर जे आहेत त्या आश्वासनांची जी पूर्तता केलेली आहे राज्य सरकारकडून त्याच्या बाबतीत समाधानी आहेत का ते पाहूया। आपल्यासोबत काही निवासी डॉक्टर आहेत। थोडक्यात एवढं सांगू की आज 5 एप्रिल जे अल्टिमेटम दिलेलं आहे संध्याकाळपर्यंत आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे की ग्राउंड लेवलवर सगळे सिक्युरिटी फोर्सेस प्राईम एरियामध्ये जसं ICU आहे, इमर्जन्सी कॅज्युअलिटीज आहे तिथं नेमवले जाणार आहेत आणि राऊंड दी क्लॉक असणार आहेत। तर ही काही ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे आणि काही ठिकाणी स्टील अजूनही ट्रायलवर चालू आहे। तर संध्याकाळपर्यंत आम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली जे ग्राउंड लेवलचं वर्क जे आश्वासन दिले ते 90 ते 100% पर्यंत अचीव होत आहे की नाही। सध्या जे केलं जात आहे राज्य सरकारकडून त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात? आत्ता काम तरी सुरू केलेलं आहे, म्हणजे ग्राउंड लेवलवर ॲटलिस्ट काम तरी दिसतंय। ह्याच्यापूर्वी काहीच काम दिसत नव्हतं, आत्ता ह्या वेळेला म्हणजे काम तरी दिसतंय आम्हाला सध्या, पण पूर्ण झालेलं नाही आहे, पण कामाला सुरुवात केलेली आहे। बऱ्यापैकी जे गव्हर्नमेंटने आश्वासन दिलं आहे यावेळी पहिल्यांदा आम्हाला सांगायला पाहिजे की 2 वर्षामध्ये जितके 60 स्ट्राईक झालेत आणि 60 स्ट्राईकामध्ये नुसतं आम्हाला जे पेपरवर ऑन पेपर द्यायचं ते आत्ता अलीकडे ह्या स्ट्राईकच्या नंतर डेफिनेटली फरक दिसलेला आहे। सिक्युरिटी फोर्सेस नेमवली गेलेली आहे, गेटवर सिक्युरिटी टाईट केली गेलेली आणि पेशंटांना जे विचारण्याचा पद्धत आहे की ते जरूर आहेत काय एकासोबत 2च नातेवाईकांना अलाव करणार
तर आजच्या स्थितीमध्ये जर मला विचारलं तर अराउंड 60 to 70% वर ग्राउंड लेवलवर बऱ्याचपैकी दिसून येते. राज्य सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत त्या बाबतीत जे निवासी डॉक्टर आहेत ते देखील समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत सर्व 100% जी आश्वासन आहेत ती पूर्तता राज्य सरकारकडून होईल अशा अपेक्षा जी आहेत ते निवासी डॉक्टर व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. मुंबईप्रमाणे ठाण्यातही रुग्णालयात सुरक्षा रक्षक दाखल झालेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 8 नवे सुरक्षा रक्षक दाखल झालेत. त्यापैकी 2 सुरक्षा रक्षक शस्त्रधारी आहेत. तसंच CCTV लावण्यात आले. तसंच एका रुग्णाबरोबर फक्त 2 नातेवाईक असे पासेस द्यायला सुरुवात झाली. तर पुढच्या आठवड्यात अलार्म सिस्टीम आणि सुरक्षा समितीची स्थापना करण्यात येईल. बघा ठाण्यातलं आपण चित्र पाहतोय. सकाळी आम्ही त्याला जास्त दुखत होतं म्हणून शिवाजीला घेऊन गेलो. तर शिवाजीला इंजेक्शन वगैरे दिले तर त्याला तिथे ॲडमिट केलं. तर तिथल्या डॉक्टरनी सांगितलं का त्याला इथं इंजेक्शन दिलं त्याच्यामुळं त्याचं पॉयझन झालं आहे पायामध्ये. मला आयसीयूमध्ये होता. दरवाजा उघडला ना की मला असं तिकडून करायचा. मग मी चांगला आहे मी म्हणलं ठीक आहे. नंतर 2-2:30च्या नंतर मला डॉक्टरांनी मोठ्या त्याच्या भावाला बोलवलं आणि सांगितलं की तुझ्या भावाची किडनी वगैरे काही काम करत नाही. त्याला एवढं रक्त चढवून पण त्याला म्हणजे ते शरीरात पूर्ण पॉयझन झाले बोलले. पुण्यात बघूया काय चित्र आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात आजपासून 50 सुरक्षा रक्षक रुजू होत आहेत. तसंच 1 रुग्ण 1 नातेवाईक असे पासेस द्यायला देखील सुरुवात झाली. तर CCTV कॅमेरे आधीच बसवलेत. अलार्म सिस्टीम अजून बसवण्यात आलेली नाही. मात्र या महिन्याअखेरपर्यंत अलार्म सिस्टीम बसवण्यात येईल असं सांगण्यात आलंय. बघा आपण पुण्यामधलं चित्र पाहतोय. आपण मुंबई ठाण्यानंतर आता पुण्यामध्ये देखील सुरक्षा रक्षकांची जी प्रमुख मागणी होती ती पूर्ण झालेली आहे. CCTV अगोदरच बसवण्यात आले होते. अलार्म सिस्टीम या महिन्याअखेरीस बसवण्यात येईल. तसंच रुग्णाच्या नातेवाईकांसाठी पासेस द्यायला सुरुवात झाली आहे. आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. पुण्यातील शासकीय रुग्णालय असणाऱ्या ससूनमध्ये आता मी आहे आणि ज्याप्रमाणे राज्य शासनाने निवासी डॉक्टर्सना आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांची पूर्तता जी आहे ती या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना होताना दिसून येत आहे. ससून रुग्णालयामध्ये पास सिस्टीम जी आहे ती करण्यात आलेली आहे. इथे येणाऱ्या रुग्णांबरोबर जे नातेवाईक येतात त्यांच्यासाठी पास सिस्टीम करण्यात आलेली आहे की जेणेकरून डॉक्टरांना या नातेवाईकांचा कुठलाही त्रास होऊ नये. दुसरी बाब म्हणजे या ठिकाणी आजपासूनच महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या 50 सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलेला आहे. याचबरोबर या रुग्णालयाची जी सिक्युरिटी आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच डॉक्टर्स जे आहेत त्यांना कुठेतरी सुरक्षित असं वाटत आहे. याबाबत पुण्यातील ससून रुग्णालयातील जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांनी देखील समाधान जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर ससून रुग्णालयामध्ये CCTV कॅमेरे देखील कार्यान्वित आहेत. ससून रुग्णालयाचा परिसर जो आहे तो मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणचे जे महत्त्वाचे भाग आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत आणि ते कार्यान्वित असून त्या माध्यमातून एक नजर देखील या रुग्णालयाच्या परिसरावरती ठेवली जात आहे. अलार्म सिस्टीम जी आहे जी डॉक्टरांची मुख्य मागण्यांपैकी एक मागणी होती ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नसली तरी प्रशासनाची पावलं त्या दिशेने पडत असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. याशिवाय डॉक्टरांचे जे राऊंड आहेत ते देखील या रुग्णालयामध्ये वाढवण्यात आलेले आहेत जेणेकरून जे डॉक्टर्स आहेत इतर डॉक्टर्स आहेत त्यांना कुठेतरी सुरक्षित वाटावं किंवा त्यांच्यावरती कुठलंही दडपण येऊ नये. एकूणच जी आश्वासनं 15 दिवसापूर्वी राज्य शासनाने दिली होती त्या आश्वासनांची पूर्ण जरी अंमलबजावणी झाली नसली तरी ती अंमलबजावणी पूर्ण करण्याकडे ससून प्रशासनाची पावलं पडत आहेत आणि निवासी डॉक्टरांनी यामध्ये समाधान व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. मुंबई ठाणे पुण्यानंतर नागपूरकडे आपण वळूया. बघूया नागपूरमध्ये काय चित्र आहे. आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा बघूया. धुळ्यामध्ये डॉक्टरांवर जो हल्ला झाला होता त्यानंतर राज्यातील संपूर्ण निवासी डॉक्टर संपावर गेलेले होते. संपावर गेल्यानंतर रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झालेली होती आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी जी 24 तासच्या रोखोक या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांच्या समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेलं होतं. त्यापैकी 15 दिवसात ज्या काही समस्या आहेत त्यांचं निवारण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. त्यापैकी आता आपण GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल रुग्णालयात आहोत आणि येथे काय व्यवस्था पूर्ण करण्यात आलेल्या आहेत कारण आज 15 दिवस होत आहेत पूर्ण या आश्वासनाला.
त्यानुसार आपण इथे पाहतोय की सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे. सीसीटीव्ही यापूर्वी देखील होते. सायरनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रुग्णांना पासेस देण्यात येत आहेत की आणखी काय व्यवस्था आहेत आणि आणखी काय उपाययोजना अपेक्षित आहे यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत माड या संघटनेचे जीएमसीतील अध्यक्ष आहेत डॉक्टर दिनेश शर्मा. शर्मा सर, मला सांगा की नेमकं आतापर्यंत जे आश्वासन देण्यात आलेलं होतं ते कितपत पूर्ण झालेले आहेत, आणखी अजूनही किती उपाययोजना बाकी आहेत? आपल्याकडे ॲट अ टाईम कॅज्युअल्टीला आणि ICUला पकडून आपल्याकडे 9 पोलीस सिक्युरिटी गार्ड्स ॲट अ टाईम अपॉइंटेड आहेत. त्यांच्यापैकी 4 हे सर्जरी कॅज्युअल्टीला असतात, 2 मेडिसिन कॅज्युअल्टीला असतात आणि 3 ICUला असतात. त्यांनी त्यांचं काम चांगल्या रीतीने पार पाडावं हीच माझी अपेक्षा आहे. त्यानंतर सायरन सिस्टीम आपल्याकडे 2 जागी लागलेल्या आहेत, मेडिसिन आणि सर्जरी कॅज्युअल्टीला. ICUमध्ये सुद्धा सायरन सिस्टीम लावायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. त्यानंतर सांगायचं म्हणजे पासिंग सिस्टीम इथे आतापर्यंत इम्प्लिमेंट झालेली नाही, ती लवकरात लवकर इम्प्लिमेंट करावी. कारण मॅक्झिमम जो मॉब असतो तो पासिंग सिस्टीममुळे कॅज्युअल्टीच्या बाहेरच राहील. त्यामुळे अंदर म्हणजे अस्ताव्यस्त व्यवस्था होणार नाही. कारण कॅज्युअल्टीला जर दोन पेशंट असतील त्यांच्यासोबत 20 रिलेटिव्ह असतात, त्या 20 रिलेटिव्हपैकी फक्त दोनच पेशंटसोबत 2 रिलेटिव्ह जायला पाहिजे. ही आमची त्वरित इम्प्लिमेंटेशनची एक मागणी होती, ती आतापर्यंत झालेली नाही. त्यानंतर सांगायचं म्हणजे आपल्याकडे एक समिती नेमणार होती जी सुरक्षा अहवाल समिती, ती आतापर्यंत नेमण्यात आलेली नाही. आपल्याकडे जे सिक्युरिटी गार्ड्स जे म्हणजे रिक्रुटमेंट होणार होतं 1100 सिक्युरिटी गार्ड्सपैकी 70 सिक्युरिटी गार्ड्स येणार होते, ते आतापर्यंत सुद्धा आलेले नाही. ते आज येतील असं ऐकू येतं आहे. आम्ही लवकरात लवकर त्याचं पण इम्प्लिमेंटेशन याची अपेक्षा करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.